झी 24 तास एक पाऊल पुढे। जालना जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी काँग्रेसनं पुढाकार घेतलाय। खासदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी काँग्रेसनं अंबड तालुक्यातली 2 गावं दत्तक घेतली आहेत। या दोन्ही गावात चारा आणि पाणी देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। चारा नाही, पाणी नाही अशी भयंकर परिस्थिती जालना जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। हे पाहून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग काँग्रेसनं अंबड तालुक्यातील चिकनगाव आणि खेडगाव ही 2 गावं दत्तक घेतली आहेत। खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जो पैसा खर्च येणार होता तो सगळा पैसा ही दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या गावांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेऊन गावकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला। गावकऱ्यांना देखील या उपक्रमामुळे दिलासा मिळाला। आपण बघतोय या ठिकाणी कित्येक टँकर्स या ठिकाणी पोहोचले आणि चाऱ्याचे ट्रक देखील या ठिकाणी आले। सर्वसामान्यांना पाणी देण्यात आलं। या ठिकाणच्या विहिरींमध्ये पाणी सोडण्यात आलं। सर्वसामान्यांना संपूर्ण उन्हाळाभर पाणी आणि चारा पुरवण्याचा ध्यास या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे। आमचे खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी जो दुष्काळग्रस्तांसाठी निधी उपलब्ध केलेला आहे त्या निधीतून या 2 गावांसाठी जास्तीत जास्त पाणी या ठिकाणी पुरवलं जाईल अशी आम्ही या ठिकाणी एक निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आज जवळपास 70 टँकर हे 20 गावांमध्ये आम्ही आज पाणी पुरवठा केलेला आहे। याचबरोबर जनावरांसाठी जो चारा लागतो तोही आम्ही या ठिकाणी आज वाटप हे केलेलं आहे। शेतीला जनावरांशिवाय दुसरा पर्यायच नाही। एक स्वतःचा जीव भागवण्यासाठी जनावरांचं वाचवण्यासाठी जर असं प्रत्येक नेत्यानं जर काही केलं समजा प्रायव्हेटली फंडातून समजा स्वतःच्या याच्यातून तर असं बरंच जालना जिल्ह्याचं दुष्काळ निदान 25% तरी निवारण होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।